माजी मंत्री बच्चू कडूंनी विधान परिषदेची उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रथमच अमरावती जिल्ह्यात दाखल झालेत। सर्वप्रथम सकाळी त्यांच्या पत्नी प्राध्यापक डॉक्टर सौ नयनाताई कडू यांनी बच्चू कडूंचं औक्षण केलं आणि नंतर बच्चू कडू आपल्या जन्मगावी बेलोरा या ठिकाणी जाऊन त्यांनी आपल्या आई वडिलांच्या समाधीचं दर्शन आणि कुलदैवतांचं सुद्धा दर्शन घेतलं। त्यानंतर बच्चू कडूंनी अमरावतीच्या कुलदैवत असलेल्या एकविरा देवीची महाआरती करून दर्शन घेतलं आणि विधान परिषदेच्या इतिहासातील सर्वात मोठी अभिवादन रॅली हे अमरावतीच्या नेहरू मैदान ते संत गाडगेबाबा समाधी मंदिरापर्यंत काढण्यात आली। त्यानंतर चांदूर बाजार या ठिकाणी सुद्धा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बच्चू कडूंची महाआशीर्वाद यात्रा काढण्यात आली। या दरम्यान बच्चू कडू हे आपल्या भाषणातून बोलताना म्हणालेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांग मंत्रालयाचे संपूर्ण श्रेय हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जातं। एकनाथ शिंदे यांना जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शिवसेनेचा सेवेचा हा महायज्ञ थांबू देणार नाही, असं मोठं विधान बच्चू कडू यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये केलंय। अरे बच्चू कडू तो अकेला लढा यार, तर आम्ही सांगतोय तुम्ही पाळलं नसतं तर हे बॅनर घ्यायची गरज पडली नसते। जनतेनं पाळलं म्हणून नेत्याने स्वीकारलं आणि आयऱ्या गैऱ्या नेत्याने स्वीकारलं। एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्त बसणार नाही। हा भगवा आम्ही खांद्यावर टाकला, पण मुख्यमंत्री आम्हाला शिंदे साहेब पाहिजे। रात्री सुद्धा 2 वाजता दार उघडून उभा राहत। माझ्या दिव्यांगासाठी देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय जे कुठल्याही मुख्यमंत्र्याला जमलं नाही। तो दिव्यांग कोणत्या धर्माचा पाहिला नाही, पण दिव्यांग मंत्रालय उभं करण्याची ताकद बच्चू कडूच्या माध्यमातून एकनाथजी शिंदेने दाखवली। कर्जमाफीमध्ये मोठा हिस्सा आम्ही पाहतोय एकनाथजी शिंदे साहेबांचा होता। आम्हाला काही कोणाचं वैर करायचं नाहीये आणि ह्या आलतू फालतू लोकांसोबत आम्हाला झगडाही करायचा नाही। अरे आम्ही तर झगडा करणार आहे शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी।